तालुक्यातील अणवा येथे दिनांक 7 जानेवारीला जिल्हा परिषद प्रशाला अणवा तालुका भोकरदन येथे बालआनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। यात 5वी ते 10वीच्या 95 विद्यार्थ्यांनी स्टॉल लावले। या कार्यक्रमाला अणवापाडा, अणवा, कोदा, जानेफळ या ठिकाणाहून प्रतिष्ठित नागरिक, पालक, माता भगिनी यांनी मोठ्या संख्येने भेट दिली आणि विद्यार्थ्यांकडून खाद्यपदार्थ वस्तू खरेदी करून प्रतिसाद दिला। बालआनंद मेळाव्याचे उद्घाटन प्रसंगी अणवा गावचे सरपंच प्रतिनिधी मसूद अण्णा आणि अणवा पाड्याचे सरपंच विठ्ठलराव सोनवणे तसेच प्रतिष्ठित नागरिक सुनील सोनवणे, घनश्याम विस्पुते, अनिल हिवाळे यांच्यासह पत्रकार खंडेलवाल, कृष्णा सपकाळ, अनिश शेख, हुसेन पठाण, गणेश देशमुख तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष चंपालाल कुठंबरे, उपाध्यक्ष गुलाबराव चंडोल, सदस्य कैलास हजारे, किशोर आराक, राजू जाधव यांच्यासह कोदा गावचे सरपंच कृष्णा पाटील यांची उपस्थिती होती। उद्घाटन दोन्ही गावच्या सरपंचांच्या हातून करण्यात आले। या मेळाव्याचे मुख्य आकर्षण पैठणी साडीचा लकी ड्रॉ ठरला। ज्या महिलांनी भगिनींनी सहभाग घेतला त्यापैकी कुमारी राजनंदिनी आराक ही भाग्यवान विजेती ठरली। तिला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष चंपालाल कुठंबरे आणि उपाध्यक्ष गुलाबराव चंडोल, किशोर आराक यांच्या हस्ते पैठणी देण्यात आली। लकी ड्रॉची चिठ्ठी ही अंबड येथून आलेले नंदू राजपूत यांच्यासोबत आलेला त्यांचा लहान मुलगा यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांसमोर काढण्यात आला। या मेळाव्यात एकूण 35,000 रुपयांची उलाढाल झाली। त्यात जवळपास 40% नफा झाला। हे सर्व झालेलं कलेक्शन सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी केलेल्या खर्चाच्या प्रमाणात वाटून घेतला। विद्यार्थ्यांनी आपल्या वाटेला आलेला हिस्सा हा त्यांच्या बँक खात्यात जमा करावा आणि गरजेनुसार स्वतःच्या शालेय खर्चासाठी वापरावा असे शाळेचे मुख्याध्यापक बेडवाळ सर यांनी विद्यार्थ्यांना केलेल्या मार्गदर्शनात उल्लेख केला। सर्व भेट देणारे प्रतिष्ठित नागरिक, पालक, माता भगिनी, माजी विद्यार्थी यांचे आभार मानून आनंद मेळाव्याची सांगता करण्यात आली। प्रतिनिधी मजहर पठाण, NTV न्यूज मराठी, भोकरदन, जालना।